हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, संत गोरोबा काका महाराज की जय। श्री क्षेत्र तेर आणि या तेर क्षेत्र च्या वास्तव्यात असलेले संत परीक्षक संत गोरोबा काका यांच्या काही अभंगाचं चिंतन या ठिकाणी मागील काही दिवसापासून चालू आहे आणि त्यानिमित्तानं मजसारख्या सर्वसाधारण पामराकडे आलेला जो अभंग आहे तो आहे 17व्या क्रमांकाचा अभंग आहे आणि तो अभंग असा आहे, देवा तुझा मी कुंभार, देवा तुझा मी कुंभार, नासी पापाचे डोंगर, ऐशा संतप्त हो जाती घडे साधूची संगती, ऐशा संतप्ते हो जाती घडे साधूची संगती, पूर्ण कृपा भगवंताची गोरा कुंभार मागे हेची, ऐशा संतप्त हो जाती घडे साधूची संगती, प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची या सुता, चरणावरी ठेवुनी माता साष्टांग करी दंडवत, दुसरी वंदू सारदाजी चतुराननाची आत्मजा, वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणा ओजा दंडवत, नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैव सदा यस्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजुतं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री गुरूंचे श्रीचरण ते नमस्कारुणी आता। प्रस्तुत प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा संत परीक्षक संत सद्गुरू गोरोबा काका महाराज
तेर संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या पंचकृषीमध्ये नव्हे तर संत गोरोबा काका यांच्या पंचकृषीमध्ये असलेले संत सद्गुरू गणेशनाथ महाराज आणि या तेर निवासी असलेले संत गोरोबा काका महाराज यांचा हा त्यांच्याच गात्यातील असलेला 17व्या क्रमांकाचा अभंग आज आपण या सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग हा संत सद्गुरू गोरोबा काका महाराज यांचा आणि हा मागणीपर अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत गोरोबा काका भगवंताला काही मागणी मागतात. तेव्हा आपण या काय मागणी मागितलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी अल्पसा परिहार असा आहे. उजनी निवासी असलेले आमचे हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज ढवण यांच्या माध्यमातून आलेली ही सेवा आहे आणि बऱ्याच दिवसापासून चालत असलेला हा अभंगरूपी अभंगावरती प्रवचनरूपी पुष्पाचा जो काही भगवंताच्या चरणी अर्पण करायचं जे कार्य चाललेलं आहे अर्थ केला हा उच्च कोटीचा. कारण ज्या वेळेला ते भगवंताचं नामस्मरण घ्यायचे किंवा विठ्ठल नामामध्ये दंग राहायचे त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचं भान राहत नव्हतं. देहभान विसरून ते भगवंताचं नामस्मरण घ्यायचे. हा प्रत्यय मला माहीत आहे. त्यांच्या चरित्राचा एक भाग आहे तो. काका महाराजांचं मूल ज्यावेळेस काका महाराजांच्या बाजूला त्यांच्या पत्नीनं ठेवून, कारण हा माझ्या मनाचं चरित्र मी सांगत नाही तर नामदेव महाराजांनी आपल्या गाथ्यामध्ये संत गोरोबा काका यांचं चरित्र रेखाटलेलं आहे अभंगाच्या माध्यमातून. आणि काका महाराजांच्या बाजूला त्या लहान मुलाला ठेवून आणि त्यांची पत्नी तिने सांगितलं सुद्धा की मी इथं मुलाला ठेवते आहे आणि मी पाण्याला जाते आहे. कारण आमचे काका महाराज देहावरच नव्हते. देहभान विसरून विठ्ठल नामामध्ये दंग होते. आणि आईसाहेब गेल्या पाणी आणण्यासाठी गेल्या असताना भगवंताच्या नामामध्ये एवढे दंग होऊन काका महाराज ते आपले माती तुडवण्याचं कार्य करायचे. करत असताना ते मूल खेळत आणि काका महाराजांच्या जवळ आलं. त्या मुलालाही आपल्या वडिलाकडे जावं असं वाटलं आणि ते मूल काका महाराजाला धरू पाहत होतं. तेवढ्यात काका महाराज हे विठ्ठल नामामध्ये दंग असल्यामुळे त्यांनी त्या मुलाकडे पाहिलंच नाही. कधी मूल त्या चिखलाच्या मध्ये आलं आणि कधी त्या चिखलामध्ये मिसळलं गेलं हे त्यांना माहीत नाही. ते आपल्या देहभानावरच नव्हते. कारण त्यांचं नामस्मरण सतत चालू असल्यामुळे त्यांनी मुलाला पाहिलं नाही किंवा मूल आलेलं आहे हे सुद्धा त्यांना जाणवलं नाही. आणि ते तसंच चिखल तुडवत त्या मुलालाही त्यांनी तुडवून त्या चिखलामध्ये टाकलं. त्यांना माहिती नाही की मूल चिखलामध्ये कधी मिसळलं गेलं. आणि तेवढ्यात आमच्या आईसाहेब पाणी घेऊन आल्या. ते पाहतात इकडे बाळ कुठं गेलेलं आहे, मूल दिसत नाही. आणि मूल दिसत नाही तेव्हा ते पाहतात इकडे पाहतात तर दिसत नसल्यामुळे ते काका महाराजांच्या चिखलाकडे पाहतात तर चिखलामध्ये काही लाल रंग असा त्यांना दिसून आला. तेव्हा त्या काका महाराजाला त्यांनी आरडून ओरडून आणि त्यांना सावध केलं. सावध केल्याच्या नंतर पाहतात तर मूल त्या चिखलामध्ये मिसळलं गेलेलं आहे.
रक्तमांस एक झालेला आहे. आणि तेव्हा काका महाराजांना ते म्हणू लागल्या, तुम्ही तुमच्या देवाच्या नावामध्ये एवढे कसे गुंग झालात की जेणेकरून तुम्ही आपल्या मुलालाही त्या मातीमध्ये तुडवून टाकलं, मुलालाही त्याचं रक्तमांस एक केलं, मातीमय करून टाकलं तुम्ही. तेव्हा काका महाराज भानावर येऊन म्हणू लागले, म्हणाले की मी कधी त्याला पाहिलंच नाही, तो कधी आला आणि कधी येऊन त्याच्यामध्ये गेला माहीत नाही. तेव्हा बरंचसं दुःख झालं आणि एकुलते एक मूल काका महाराजांचं त्या पाण्यामध्ये मातीमध्ये मिसळून गेलं. तेव्हा आईसाहेबाला वाटू लागलं आणि आता आपल्याला मूल नाही किंवा मूल आपलं त्या मातीमध्ये जाऊन त्याचं गतप्राण झालं. तेव्हा त्यांनी विठ्ठलाला बोल लावण्यास सुरुवात केली असताना विठ्ठलाला शिव्या देऊ लागल्या, या काळ्यामुळे तर आज माझ्या सर्व घरचं वाटोळं झालं. असं म्हणत असताना काका महाराजांनी रागावून त्यांच्या अंगावर काठी उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आईसाहेबांनी त्यांना विठ्ठलाची आण घातली. खबरदार म्हणजे तुम्ही माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची शपथ आहे. असं म्हटल्याच्या नंतर काकांनी ती काठी खाली टाकून दिली आणि पुन्हा आईसाहेबाला स्पर्शही केला नाही. तेव्हा आपला पती आपल्याशी बोलत नाही किंवा स्पर्श करीत नाही म्हणून त्यांनी विचार केला, आपल्या वडिलाकडे गेल्या आणि दुसरं लग्न त्यांचं जमून दुसरं लग्नही केल्याच्या नंतर ज्यावेळेस ते लग्न झाल्याच्या नंतर सासऱ्याच्या पाया पडायला गेले त्यावेळेस सासऱ्यानेही आशीर्वाद दिला, जसं तुम्ही पहिलीला सांभाळले तसं दुसरीवरही ध्यान ठेवा, कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका आणि जर भेदभाव केला तर तुम्हाला विठ्ठलाची आण आहे. असं म्हटल्याच्या नंतर काकांनी तो शब्द ऐकला, जसं थोरल्या बायकोला सांभाळता तसंच धाकलीलाही सांभाळा, नाहीतर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. तेव्हा त्यांनी त्या दुसऱ्या आईसाहेबालाही हात लावण्याचा म्हणजे शपथ घातल्यामुळे त्यांनाही स्पर्श केला नाही. तेव्हा त्या दोघींनी मिळून विचार केला की काकांचे हात आपण आपल्या अंगावरती टाकून घेऊ, तर मग नंतर त्यांचं तर मन बदलेल. असं म्हटल्याच्या नंतर ते संध्याकाळी हात त्यांच्या अंगावर पडलेले हे काकांनी त्यांच्या लक्षात आले. तेव्हा हा दोष माझ्या हाताचा आहे म्हणून त्यांनी हाताला शिक्षा दिली, हात तोडून टाकले. असं बरंचसं चरित्राचा भाग आहे. आणि नामदेवरायाच्या कीर्तनातून त्यांचे हातही त्यांना परत मिळाले आणि मूलही परत मिळालं. असे आमचे गोरोबा काका तेरचे रहिवासी भक्तराज गोरोबा काका आज त्या अभंगातून म्हणतात की देवा तुझा मी कुंभार, नाशी पापाचे डोंगर. काका महाराज म्हणतात की देवा मी तुझा कुंभार आहे, देवा मी तुझा एक भक्त आहे, माझ्यावर जर काही अगणित असं पापाचे डोंगर जमा झालेले आहेत, त्या पापाच्या डोंगराचा नाश कर. आणि पापाचा नाश कर म्हणजे पाप आपण कशाला म्हणतो, आपल्यावर जर दुःखाचा डोंगर जर येत असेल तर त्याचं कारण आहे की आपण केलेलं काही पाप आहे आणि त्या पापामुळेच आपल्याला दुःख भोगावं लागतं. पापाचं फळ हे दुःख आहे आणि पुण्याचं फळ हे सुख आहे. तेव्हा पापाचेही अनेक प्रकार आहेत, जसं सामान्य पाप आहे किंवा मध्यम पाप आहे किंवा उच्च पाप आहे, असे अनेक प्रकार आहेत. काया वाचा मनाने जे काही आपण कर्म करतो, वाईट विचार करणे, वाईट पाहणे, असे जे काही गोष्टी आहेत त्याला आपण पाप म्हणतो.
सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळतं की काय केल्याच्या नंतर पुण्य होतं आणि काय केल्याच्या नंतर पाप होतं. वाईट बोलणं हे पाप आहे हे सर्वसामान्याला माहीत आहे, तरीसुद्धा ते करतात. काही माणसं वाईट बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांनासुद्धा माहीत असतं की वाईट बोलणं हे पाप असतं, किंवा निंदा करणं हे सुद्धाही पाप आहे. किंवा खाण्यामध्ये सुद्धा जर आपण विचार केला, काय खावं आणि काय खाऊ नये याचाही विचार शास्त्राने सांगितलेला आहे. जे खाऊ नये ते खाल्लं म्हणजे शास्त्राने जे आपल्याला सांगितलेलं आहे, काही विहित कर्म आणि काही निषिद्ध कर्म. जे शास्त्राने संताने करू नये ते असे सांगितलेले कर्म त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. आणि शास्त्राने किंवा संताने ज्या कर्मासाठी आम्हाला अनुमती दिलेली आहे त्यांना विहित कर्म म्हणतात. आपण जे करण्यासाठी सांगितलेलं आहे ते विहित आहे, आणि जे करू नका म्हणून सांगितलेलं आहे त्याला निषिद्ध कर्म म्हटले गेलेलं आहे. मग निषिद्ध कर्मामध्ये पाप हे आपल्याकडे चालून येतं. म्हणजे काही एखाद्याच्या विषयी आपण वाईट विचार करणे हे पापच आहे. त्याला त्रास देणे हेही पाप आहे. किंवा एखाद्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणे, त्याची संपत्ती आपली करून घ्यायचा विचार करणे हे सुद्धा पाप आहे. अशा गोष्टी बऱ्याचशा लोकांना माहीत असतात जे आपण करतो. काही माणसं जे खाऊ नये ते खातात, आणि खाल्ल्याच्या नंतर एखाद्याने सांगितलं चला आपण मंदिरामध्ये दर्शनाला जाऊन येऊ, नाही मी जे खाल्लेलं आहे ना ते मी मंदिरात येऊ शकत नाही. त्यालाही माहीत असतं की हे खाल्ल्यामुळे पाप घडतं की आपण मंदिरात जाऊ शकत नाही. हे सर्व समजतं, तरीसुद्धा काही जण पाप करण्याचा प्रयत्न करतात. कारण जाणून बुजून केलेली ही चूक असते किंवा पाप असतं. आणि अजाणता सुद्धा काही गोष्टी आपल्याकडून होऊ शकतात. काही त्याला सुद्धा ते सुद्धा पापामध्ये गणलं गेलेलं आहे. म्हणून या ठिकाणी संत गोरोबा काका महाराज आम्हाला सांगू इच्छितात की माझ्यावर जे पापाचे डोंगर आहेत त्या डोंगराचा नाश कर हे भगवंता, हे विठ्ठला, हे पांडुरंगा. आणि तू काय कर, नाशी पापाचे डोंगर. त्याच्यानं काय, ऐशा संतप्ते हो जाती घडे साधूची संगती. दुसऱ्या चरणामध्ये संत गोरोबा काका महाराज म्हणतात की ऐशा संतप्ते हो जाती. मग अशा या संतप्त या पापामुळे मी संतप्त होऊन माझं काही अहित झालेलं आहे. त्याच्यामुळे मला एक पुण्याईचा मार्ग सापडावा, मला संतांची भेट व्हावी, साधूची संगती घडावी. कारण सहजासहजी साधूची संगती घडत नाही. आपल्या शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. पहिला आहे नरदेह प्राप्त होणं दुर्लभ आहे. दुसरा आहे संताची संगती प्राप्त होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. आणि तिसरा आहे मोक्षाची इच्छा उत्पन्न होणं हे दुर्लभ आहे. सर्व काही आम्हाला प्राप्त करता येतं. चंद्राकडून अमृतही प्राप्त करता येईल, किंवा वाघिणीकडून दूधसुद्धा आणता येईल. माऊलींनी त्याचा प्रत्यय दिलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. चंद्र अमृत हाताचेडे व्याघ्र सिंहाचे दूध जोडे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण वाघिणीचं दूधसुद्धा आणू शकतो, परंतु हरिप्रियाची भेट म्हणजे संताची संगती, साधूची संगती प्राप्त होणं हे फार अवघड आहे, दुर्लभ आहे. आणि म्हणून या ठिकाणी गोरोबा काका महाराज म्हणतात की मला अशा संताची भेट, साधूची संगती घडावी, जेणेकरून माझ्यावरचं जे काही पाप आहे ते पाप निघून जाईल. अशी भगवान पंढरीश परमात्म्याला मागणी मागतात.
महाराज म्हणतात की मला साधूची संगती घडावी, जेणेकरून अर्धाक्षण घडता संताची संगती, तेने होई शांती महत पापा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की सर्व काळ जरी नाही मला संताची भेट झाली तरी चालेल, पण अर्धा क्षण सुद्धा जर मला साधूची संगती प्राप्त झाली किंवा त्यांची जर भेट झाली, त्यांची संगत घडली, तर मला माझ्यावर जे काय अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. अनेक पापाची शांती या ठिकाणी माझ्याकडून होऊन जाईल. कारण संताची संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संताच्या संगतीमुळे माऊलीने सांगितलेलं आहे की भगवान परमात्म्याला तुम्हाला आम्हाला आपलं करता येतं. कशामुळं? की ती संताची संगती, श्रीगुरूची प्राप्ती जर आपल्याला झाली तर आपण सहजासहजी भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून संत गोरोबा काका या ठिकाणी म्हणतात की हे भगवंता, मला साधूची संगती घडू दे. आणि माझी मागणीच ही आहे की मला संताची संगती प्राप्त व्हावी, जेणेकरून माझ्यावर जे काही पापाचं ओझं आहे, जे पापाचे डोंगर आहेत, ते सहजासहजी नाश पावतील किंवा नष्ट होतील. म्हणून अशी मागणी आमचे गोरोबा काका महाराज म्हणतात की शेवटी चरणामध्ये काय म्हणतात की पूर्ण कृपा भगवंताची, गोरा कुंभार मागे ह्याची. भगवंताला मागणी मागतात की हे भगवंता, तुला मला जर काही द्यायचं असेल तर या संताची संगती दे. माझी मागणी आहे, गोरा कुंभार मागे ह्याची, दुसरं काही मागणं नाही. तुम्ही आम्ही काय मागतो? गाडी बंगले, धनसंपत्ती, वाढावे संतान ग्रहित व्हावे धनधान्य. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की सर्वसामान्याची मागणी त्यांनी आपल्या अभंगातून रेखाटलेली आहे. तुमची आमची मागणी काय आहे की वाढावे संतान, म्हणजे आम्हाला भरपूर मुलं व्हावी, धनधान्याने आमचं घर समृद्ध व्हावं, प्रत्येकाला राहायला बंगले व्हावे आणि प्रत्येक बंगल्यामध्ये सर्व धनसंपत्ती भरून राहावी आणि भरपूर असं आयुष्य त्या मुलांना लागावं, असं सर्वसामान्य मागणी मागतात. परंतु संताची मागणी काय आहे? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. किंवा माऊली ही मागणी मागतात. नामदेवरायांनी मागणी मागितलेली आहे की त्यांना आयुष्य लावू दे. अकल्प म्हणजे कल्पाच्या पुढेही ज्या कुळामध्ये हरिभक्त जन्म घेतो अशा कुळांना अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. त्या हरिदासांना आयुष्य लाभू दे. संत मागणी मागतात जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देहकष्टविती परोपकारी. संताचं अवतारच कशासाठी असतो? जगत उद्धारासाठी असतो, जगाच्या कल्याणासाठी. आणि संत हे आपला देह कारणी लावतात केवळ कुणासाठी? तर ह्या सर्व जडमुळासाठी, त्यांचं कल्याण होण्यासाठी, त्यांना सुख प्राप्त होण्यासाठी संत देवाकडे मागणी मागतात. पण तुम्ही आम्ही आमची मागणी वेगळीच असते. तुम्ही आम्ही फक्त आपल्या मुलांचा आणि आपला विचार करतो, परंतु संत हे सर्व संपूर्ण विश्वाचा विचार करतात. आणि तसंच आमचे गोरोबा काका महाराज सुद्धा या ठिकाणी मागणी मागतात. ती मागणी आहे की भगवंताची पूर्ण कृपा आमच्यावरती व्हावी आणि आम्हाला सर्वाला संताची संगती प्राप्त व्हावी आणि घडे साधूची संगती, सर्वाला साधूची संगत घडावी. संत गोरोबा काका महाराज या ठिकाणी भगवंताच्या समोर ही मागणी मागतात की ऐशास पूर्ण कृपा भगवंताची आणि गोरा कुंभार मागे ह्याची. या ठिकाणी संत गोरोबा काका महाराज या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी भगवंताला मागणी मागतात. आणि या स्वरूपाचा हा अभंग या ठिकाणी थोडा आपण त्या अभंगावरती विचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु संतांचे विचार हे फार वेगळे असतात. आपण त्यांच्या विचाराची तुलना करू शकत नाही.
आपल्या बुद्धिमत्तेला जे जमतं ते आपण या ठिकाणी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तसंच या ठिकाणी मी माझ्या अल्पबुद्धीला जे जमलं ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुचं असेल आणि जे काय अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल। तेव्हा आपण माझ्या अल्पबुद्धीकडे विचार न करता भगवंताचे जे काही विचार आहेत त्या विचाराकडे लक्ष देऊन तेच तेवढं घेण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी मी माझी सेवा पूर्ण करीत आहे। विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान